गुड इव्हनिंग सगळ्यांना, नमस्कार। आता मी आपल्यासाठी पुन्हा गणिताची एक जादू म्हणजे गणितीय जादू आणि रहस्य घेऊन आलेलो आहे। त्या गणितीय जादूच्या माध्यमातून आणि रहस्यातून एक आपण आपल्या मुलांना मनोरंजक पद्धतीने गणितीय क्रिया काय असतात हे सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर आजची गणिताची जी जादू आहे, गणितीय क्रियांची जी जादू आहे किंवा गणिताचे जे काही रहस्य आहे ते मी आपल्याला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत आहे। लक्ष द्या, मी फळ्यावर काही संख्या लिहितो। 1 2 3 4 5 6 7 8 आणि शेवटी 9। म्हणजे मी फळ्यावर 1 पासून 9 पर्यंत संख्या लिहिलेल्या आहेत। तर या 1 पासून 9 संख्यांपर्यंत या ज्या काही संख्या आहेत या संख्यांच्या मदतीने आपण आजच्या गणितीय क्रियांची जादू शिकणार आहोत। लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या मुलाला, भावाला, पत्नीला, मित्राला, शेजाऱ्याला किंवा इतर कोणालाही सांगू शकतात। काय सांगू शकतात? त्यांना सांगा की 1 पासून 9 पर्यंत कोणतीही एक संख्या लक्षात ठेव। समजा तुमच्या मित्राने 4 ही संख्या लक्षात ठेवली। आता मी फळ्यावर का लिहित आहे हे तुम्हाला समजायचं आहे म्हणून, पण तुम्ही तुमच्या त्या मित्राला किंवा इतर कोणालाही या प्रकारची गणितीय जादू शिकवू शकता। तर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा इतर कोणालाही सांगा की या 1 ते 9 पासून 1 ते 9 पर्यंत कोणतीही एक संख्या लक्षात ठेव। समजा तुमच्या मित्राने 4 ही संख्या लक्षात ठेवली, मग 4 ही संख्या लक्षात ठेवल्यानंतर त्याला सांगा की तू जी संख्या लक्षात ठेवलेली आहे त्या संख्येला 3 ने गुण। मग तुमचा मित्र त्या संख्येला 3 ने गुणेल, मग तुमचे उत्तर काय येईल? 12। हे त्याला माहित राहील बरं का, तुमच्या मित्राला माहित राहील की मी 4 ही संख्या मनात धरलेली आहे आणि तुम्ही त्याला सांगताय की तू जी काही संख्या मनात धरलेली असेल त्याला गुणीला 3 कर। मग तुमचा मित्र त्या संख्येला गुणीला 3 केल्यानंतर जे काही उत्तर येईल ते येईल। आता इथं 12 आलेलं आहे, त्याचे उत्तर वेगळे येऊ शकतं। पुन्हा तुम्ही त्याला सांगा की तुझं 3 या संख्येने त्या संख्येला गुणल्यानंतर जे काही उत्तर आलेलं आहे पुन्हा त्या संख्येला 3 ने गुण, असं सांगा त्याला। पुन्हा त्या संख्येला 3 ने गुण, मग त्या संख्येला 3 ने गुणल्यानंतर 36 उत्तर येईल त्याचे बघा, 12 36। मग तुम्ही त्याला विचारा की तुझं जे काही उत्तर आलेलं आहे ते एक अंकी आहे का? एक अंकी म्हणजे उत्तर एका अंकामध्ये फक्त एक संख्या। मग तो सांगेल माझं उत्तर 2 अंकी आलेलं आहे। मग तुम्ही त्याला डायरेक्ट सांगा तुझं उत्तर जर 2 अंकी आलेलं असेल तर पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांची बेरीज कर। म्हणजे तो काय करेल मग तुमचा मित्र? 3 अधिक 6। मग तो यांची बेरीज केल्यानंतर तुम्ही त्याला डायरेक्ट सांगून टाका की तुझं उत्तर 9 आहे। तो अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही। लक्षात घ्या, तुमचा मित्र अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही की तो म्हणेल की मी मनात कोणती संख्या धरलेली होती माझ्या मित्राला माहित नव्हतं पण त्याने उत्तर बरोबर सांगितलं। समजा तुम्हाला जर हे समजलं नसेल असं अजून एक उदाहरण घेऊ। समजा तुमच्या एका मित्राने दुसऱ्या मित्राने 6 ही संख्या लक्षात ठेवली, ते त्याला माहित राहील की त्याने 6 ही संख्या लक्षात ठेवलेली आहे। तुम्ही त्याला सांगा की बाबा तू जी संख्या लक्षात ठेवलेली आहे त्या संख्येला 3 ने गुण। मग तुमचा मित्र त्या संख्येला 3 ने गुणल्यानंतर त्या मित्राचे उत्तर येणार 18। मग तुमच्या मित्राला पुन्हा सांगा की बाबा तुझं त्या 3 संख्येने गुणल्यानंतर जे काही उत्तर आलेलं असेल त्या उत्तराला पुन्हा 3 ने गुण। मग तो काय करेल? त्याच्या गुणाकार मनातल्या मनात करेल तुमचा मित्र। 3 8 24, हातच्याला 2, 3 1 3, 3 2 5। मग तुमच्या मित्राला विचारून घ्या
की बाबा तुझं उत्तर 1 अंकी आलेलं आहे का 2 अंकी आलेलं आहे. तो जर म्हणेल 2 अंकी आलेला आहे तर त्याला सांगा पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांची बेरीज कर आणि त्याला डायरेक्ट सांगून टाका की तुझं उत्तर 9 आलेलं आहे. तो मित्र देखील अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. मग अजून एक उदाहरण समजा बरं का, ही जादू आहे हा, गणितीय जादू आहे. समजा तुमच्या मित्राने, लक्षात घ्या बरं का, समजा तुमच्या मित्राने 1 ही संख्या मनात धरली. 1 कोणती संख्या लक्षात ठेवली? 1. आणि तुमच्या मित्राला सांगा की बाबा तू जी संख्या लक्षात ठेवलेली आहे त्या संख्येमध्ये 3 मिळव. मग तो सांगेल की ओके 3 मिळवले. मग तो काय करेल, त्याचे उत्तर घेईन. 1 संख्येमध्ये 3 ने गुणल्यानंतर, बघा मिळवल्यानंतर नाही, 1 या संख्येमध्ये 3 ने गुणल्यानंतर त्याच्या मित्राचे उत्तर काय येईल? तुमच्या मित्राचं 3. मग तुम्ही त्याला पुन्हा सांगा की बाबा तुझं जे काही उत्तर आलेलं आहे त्या संख्येला पुन्हा 3 ने गुण. मग तुमचा मित्र 3 ने गुणेल आणि 3 ने गुणल्यानंतर तो उत्तर काढेल. मग तुमच्या मित्राला विचारा तुम्ही की तुझं जे उत्तर आहे ते 1 अंकी आहे का 2 अंकी आहे. मग तुमचा मित्र जर म्हणेल ह्या वेळेला माझं उत्तर 2 अंकी नाही 1च अंकी आहे, तर डायरेक्ट तुमच्या मित्राला सांगून टाका तुझं उत्तर 9 आहे. काय आहे तुझे उत्तर? काय येणार आहे? 9 येणार आहे. म्हणजे मला हे सांगायचे विद्यार्थी मित्रांनो किंवा माझा व्हिडिओ जे कोणी बघत असतील, लक्षात घ्या, समजून घ्या आता की नेमकी ट्रिक काय आहे या ठिकाणी. की 1 या संख्येपासून 9 पर्यंत, 1 या संख्येपासून 9 पर्यंत तुमच्या मित्राने किंवा तुमच्या परिवारातील कोणत्याही सदस्याने एक संख्या लक्षात ठेवली आणि त्या संख्येला जर मी 3 ने गुणायला लावलं, मग जे काही उत्तर येईल पुन्हा त्या संख्येला 3 ने गुणायला लावलं, मग 2 अंकी उत्तर आलं, तर त्या 2 संख्यांची बेरीज केली तर ती 9च येणार. किती येणार? 9च येणार. मग तुम्ही एक संख्या लक्षात घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 8 घ्या, 7 घ्या, 9 घ्या, 5 घ्या, 4 घ्या, 3 घ्या, कोणतीही संख्या लक्षात ठेवा. आपण ज्या पद्धतीने समोरच्याला सूचना करू की गुणीला 3 कर, उत्तर आलं, पुन्हा त्या उत्तराला गुणीला 3 कर, मग पुन्हा जे उत्तर आलं असेल, एक संख्या असेल, त्याने म्हटलं एकच संख्या, 1 अंकी संख्या उत्तर आलेलं आहे माझं, डायरेक्ट त्याला सांगून टाका तुझं 9 उत्तर आहे. आणि तो जर म्हटला 2 अंकी संख्या उत्तर आलेला आहे, तर त्याला सांगा पहिल्या संख्येच्या आणि दुसऱ्या संख्येची काय करा, बेरीज करा आणि नंतर सांगून टाका की तुझं उत्तर 9 आहे. मग कळलं, एक कन्सेप्ट तुम्हाला कळली. पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर 1 अधिक 2 यांची बेरीज केली 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 6 किती? 15 अधिक 6 21, 21 अधिक 7 28, 28 अधिक 8 36 आणि 36 अधिक 9, तर उत्तर काय येतं आपल्याला? 45. म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज केली असता उत्तर काय येतं आपलं? 45. पुन्हा या 4 अधिक 5 यांची बेरीज केली तर काय उत्तर येतं? 9 येतं. बघा बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीने या संख्या गणितीय जादूच्या स्वरूपात अशा पद्धतीने त्यांची बेरीज केली तर 45 उत्तर येतं. पण 45 मध्ये 4 अधिक 5 केला तर पुन्हा 9 येतं. आणि ह्यांच्यापैकी कोणती संख्या मनात घेतली आणि त्या संख्येला 3 ने गुणलं, पुन्हा 3 ने गुणलं, येणाऱ्या 2 संख्यांची जर बेरीज केली तर उत्तर 9च येतं. लक्षात घ्या, हे तुम्ही पण शिकवा आणि इतरांना पण शिकवा. अजून पुन्हा एक उदाहरण घेऊ आपण. मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की याच्यातून आपल्याला साध्य काय करायचं आहे? साध्य काहीच करायचं नाही, फक्त मनोरंजक पद्धतीने आपण आपल्या लेकरांना, मुलांना, मुलींना, छोट्या लेकरांना अशा पद्धतीने शिकवून गणिताची गोडी निर्माण करू शकतो. गणितात कोणत्याही प्रकारची जादू नसते. लक्षात घ्या, गणित कधीही खोटं बोलत नाही. मग गणित का खोटं बोलत नाही याचे उत्तम उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. 2 अधिक 2 4च होतात. भूतकाळात पण म्हणजे आपल्या आई वडील जेव्हा होते तेव्हा पण 4च व्हायचे, 2 अधिक 2. आता पण 2 अधिक 2 4च होतात.
येणाऱ्या पिढीमध्ये 2 अधिक 2 4च होणार आहे आणि ही पृथ्वी जोपर्यंत उपलब्ध आहे किंवा जेवढ्या वर्षापर्यंत ही पृथ्वी राहील तेव्हा 2 अधिक 2 4च होणार आहे. 6 अधिक 6 12 होणार, 13 होणार नाही. मग गणित कधी खोटं बोलत नाही, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. हे काल पण सत्य होतं, आज पण सत्य आहे आणि उद्या पण सत्य राहणार आहे. याला युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात इंग्रजीमध्ये. बरोबर आहे की नाही? बघा, तुम्हाला समजलं असेल हे. पुन्हा एक उदाहरण घेऊ आपण अजून. समजा तुमच्या मित्राने 9 ही संख्या लक्षात ठेवली. किती? 9. बरोबर आहे का? डायरेक्ट शेवटची संख्या लक्षात ठेवली त्याने. मग त्याला सांगा, तू जी काही संख्या लक्षात ठेवली असेल त्या संख्येला गुणीला 3 कर. मग तुमचा मित्र 9 गुणीला 3 करेल, कारण 9 ही संख्या तुम्हाला माहित नाही, फक्त तुमच्या मित्राला माहिती आहे. मग तो काय करेल? 9 गुणीला 3 बरोबर 27. मग त्याला सांगा की बाबा 3 ने गुणल्यानंतर जे काही उत्तर आलं पुन्हा त्या उत्तराला 3 ने गुण. बरोबर? मग तो 3 ने गुणणार. मग तो काय करणार? याचा गुणाकार करणार. 3 साते 21, हातच्याला 2. 3 दुन 6, 3 साते 21, हातच्याला 2. 3 दुन 6. बरोबर? 3 दुन 6 आणि 6 आणि 2 किती? 8. बरोबर? 8 आले की नाही? 3 दुन 6 आणि 6 आणि 2 8. मग त्या मित्राला विचारून घ्या की बाबा तुझं उत्तर 1 अंकी आलेलं आहे का 2 अंकी आलेलं आहे? मग तो म्हणेल 2 अंकी. मग काय कर? त्या दोघही संख्यांची बेरीज करून टाक. मग तो काय करेल? 8 अधिक 1 बरोबर किती? 9. आणि तुम्ही त्याला सांगून टाका तुझं उत्तर काय आलेलं आहे? 9. समजा तुमच्या मित्राने याच्यापैकी 5 ही संख्या लक्षात ठेवली. समजा कोणती संख्या लक्षात ठेवली? 5. लक्षात घ्या बरं का. मग तुमच्या मित्राने काय केले? 5 ही संख्या लक्षात ठेवली. मग तुम्ही काय सांगा त्याला? या जी काही संख्या लक्षात ठेवली असेल त्या संख्येला 3 ने गुण. मग तो काय करेल? 3 ने गुणेल. मग 5 त्रिक 15 करेल तो. मग पुन्हा त्याला सांगा की जे काही उत्तर आलेलं असेल तुझं पुन्हा त्या संख्येला 3 ने गुण. मग तो 3 ने गुणेल. मग तुमचे उत्तर काय येईल? 45. 15 त्रिक 45. मग त्याला सांगा की बाबा तुझं उत्तर 1 अंकी आलेलं आहे का 2 अंकी आलेलं आहे? मग तो म्हणेल की माझं उत्तर 2 अंकी आलेलं आहे. मग त्याला सांगा की दोघं संख्यांची बेरीज करून टाक. म्हणजे दोघं संख्या एकमेकांमध्ये मिळवू. 4 अधिक 5 9. मला एकच सांगायचं आहे, 1 ते 9 पर्यंत कोणतीही संख्या तुम्ही किंवा तुमच्या मित्रांनी किंवा इतर कोणीही लक्षात ठेवली तर त्याचं उत्तर म्हणजे प्रत्येक संख्येचे उत्तर काय येणार आहे? 9 येणार आहे. मग याच्यातून मला एकच गोष्ट शिकवायची होती की याच्या मदतीने आपण आपल्या लेकरांना गुणाकार काय असतो, बरोबर, बेरीज काय असते, भागाकार काय असतो, वजाबाकी काय असतो, अशा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेऊन आपण त्यांना गणित पटवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा गणिताची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. तोच एक उद्देश आहे. या जगात जादू नाही, जादू न होती आणि जादू नसणार है ना. फक्त थोडे वेगवेगळे शब्द वापरून आपण मुलांच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीचे पॅशन तयार करू शकतो, आकर्षण तयार करू शकतो, आवड निर्माण करू शकतो आणि जेणेकरून तो विषय सोपा कसा होईल हा तुमचा माझा एकमेव उद्देश असतो. धन्यवाद. थँक्यू. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.